मगापासून ऐकतोय विठ्ठल परिवार विठ्ठल परिवार. पण नुसतं विठ्ठल परिवार नाही, सगळे पक्ष पण आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आहे, मोहम्मदभाईचं अजितदादा पवार गट आहे, दोन्ही शिवसेना आहेत. जेवढे पक्ष आहेत तेवढे सगळे आपल्या बरोबर आहेत. आणि त्याच्यावर येतोय आणि ह्या सगळ्यांची गोळाबेरीज करण्याचं काम मनसेने केलेलं आहे. खरं तर आमचा सगळे निवांत बसलेले होते आणि प्रणिताई एकट्याच पळत होत्या. परंतु या सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम बापूंनी केलं. सगळ्यांनी आपले आपले पक्ष काय मतभेद असतील ते सगळे सोडले आणि सगळ्यांनी भाजप येऊ द्यायचं नाही ह्याचा सगळ्यांनी ठाम विचार केला आणि त्याप्रमाणे या ठिकाणी व्यूहरचना रचली गेली. तुम्ही जर बघितलं तर खासदार साहेबांनी आणि मी जिल्ह्यात सगळीकडं निवडणुकीच्या दरम्यान मिटिंगा घेतल्या. परंतु इथं आपलं ठरल्यामुळं पंढरपूरला आम्ही राष्ट्रवादीची मिटिंगसुद्धा घेतली नाही. आणि आमची ज्या वेळेला पक्षाची मुंबईला मिटिंग झाली त्यावेळेला सगळ्यांनी मिळून आम्ही प्रणिताईला पाठिंबा देणार आहे असं आम्ही साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं आणि साहेबांची आणि विजयदादाची परवानगी काढली आणि या ठिकाणी ताईच्या मागं आम्ही सगळेजण खंबीर उभा राहिलो. आपण जर बघितलं ह्या 15 दिवसात नुसती दमदाटी करून प्रवेश चालू आहेत. कुणाला तर कशात तर पकडायचं आणि मग त्याला दमदाटी करून त्याचा प्रवेश करायचा. प्रवेश करणाऱ्याच्या चेहऱ्याकडे जरी बघितलं तरी तो किती खुशीनं प्रवेश करतोय आपल्याला लगेच लक्षात येते. आता आम्ही विरोधात आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट विरोधात आहे, उबाटा विरोध आहे, मनसे विरोध आहे. आता त्यांनी टार्गेट केलं अजितदादा गट शिंदे सेना, गेली शिंदे सेना नेता. आता काल जर आपण बघितलं खासदारकीच्या आमदारकीच्या इलेक्शनला शहाजी बापू त्यांचे खंबीर समर्थक होते. पण मुख्यमंत्र्यांच्या सभेपेक्षा शहाजी बापूंची सभा रात्री मोठी झाली की रात्री 10 वाजता बापूच्या घरी आणि ऑफिसवर धाड टाकण्याचं काम केलं. म्हणजे हुकुमशाहीपेक्षा वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर आपण उद्याच्या मतपेटीतनं द्यावं. सर्व पवारसाहेबाचे प्रेमी असतील, विजयदादाचे प्रेमी असतील, राष्ट्रवादीचे जे सर्व मतदार कार्यकर्ते असतील त्यांना मी विनंती करतो की आपण प्रणिताईला बहुमतानं निवडून द्यावं. ते निवडून आल्या ती सांगायची काय कुठल्या ज्योतिषाची गरज राहिलेली नाही. फक्त दादा पेट्याकडे तेवढं लक्ष राहू द्या, सगळ्या नीट केल्या का नाही, सेल नीट केल्या का नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण बघितल्या पाहिजेत. कारण त्यांनी जिद्दीला पडलेत की कुठल्याही परिस्थितीत सामदाम दंडभेद करून सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 100% भाजप आणायचे त्यांनी ठरवलेलं आहे. परंतु 100% जाऊ द्या पण 22% सुद्धा येईल का नाही अशी आजची जिल्ह्याची परिस्थिती आहे. त्यामुळं चिडून जाऊन आज मुख्यमंत्र्याला सुद्धा यावं लागेल. पूर्वी जर आपण नगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या फार फार तर आमदार लक्ष घालायचे. परंतु आज पालकमंत्री पंढरपूरच्या 4-4 वेळा पंढरपूरला सुद्धा या ठिकाणी येऊन गल्लीबोळात फिरायला लागलेले आहेत. एवढी दहशत त्यांना बसलेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी ताकदीनं त्यांच्या मागं उभं राहून सर्व पॅनल चांगल्या मतानं निवडून द्यावं. आता कुणीतरी सांगितले की आता मेसेज सुरुवात होईल. ह्यांच्याकडे दुसरं कुठलं भांडवल नाही. आता हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा कुठल्या तरी जातीवादी पोस्ट टाकायच्या आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा एवढा एक कलमी कार्यक्रम आज रात्रभर या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं त्याच्याकडं दुर्लक्ष करावं आणि सगळ्यांनी ताईला निवडून देऊन 3 तारखेच्या विजयी सभेत सामील व्हावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद.